राज्यात मोठी राजकीय खळबळ उडवून देणाऱ्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजप नेते विजय चौधरी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याप्रकरणी नंदुरबार जिल्हा न्यायालयाने विजय चौधरी यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या भावाने दाखल केलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली होती. आता या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग आला आहे. कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या क्लिपमध्ये भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्य केल्याचा विजय चौधरी यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर डॉक्टर हिना गावित यांच्या भावाने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीच्या आधारे विजय चौधरी यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांनी देखील गुन्हा दाखल केला आहे. एकूण 3 ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विजय चौधरी यांना गुरुवारी रात्री ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर त्यांना पुढील तपासासाठी नंदुरबार शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने विजय चौधरी यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडी दरम्यान कथित ऑडिओ क्लिपची सत्यता, तिचा उगम, संबंधित तांत्रिक पुरावे तसेच इतर बाबींची सखोल चौकशी केली जाणार आहे. तपासादरम्यान आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येते का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या प्रकरणावरून नंदुरबारसह राज्यातील अनेक भागात राजकीय वातावरण तापले आहे. विविध आदिवासी संघटना आणि सामाजिक संघटनांनी विजय चौधरी यांच्या विरोधात आंदोलन करत कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या अटकेनंतर आणि न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केल्याने आता तपास यंत्रणांसमोर अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान आहे. या चौकशीतून आणखी कोणते खुलासे होतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला 25/7/26 ला 699/2026 हा गुन्हा फिर्यादी रोहन शरद गावित यांच्या फिर्यादीवरून आपण दाखल केलेला होता. आणि फिर्यादीमध्ये रोहन गावित यांनी त्यांच्या ज्या बहीण आहेत माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबद्दल एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली असून त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांच्याविषयी अपमानास्पद आणि अश्लील भाषेचा वापर केला असल्याबाबत, जातीवाचक शब्दांचा वापर केला असल्याबाबत कंप्लेंट आपल्याकडे दाखल केलेली होती. आणि गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आपण आरोपीचा शोध विविध ठिकाणी घेत होतो. त्यासाठी वेगवेगळी पथकं स्थापन करण्यात आलेली होती. आणि त्या तपास पथकाला शोध घेण्यात यश येऊन पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा यांच्यासह जे पथक रवाना झालेलं होतं त्यांना आरोपीला अटक करण्यामध्ये काल यश मिळालेलं आहे. आपण आरोपी विजय चौधरी यांना अटक केलेला आहे आणि पुढील तपास, कायदेशीर तपास आपण करत आहोत. कायदेशीररित्या आपला तपास तर सुरूच आहे. आपण PA विजय टिपारे याला देखील अटक केलेली आहे. त्याच्याकडे यश टिपारे याला देखील अटक केलेली आहे. आणि त्याच्याकडे ज्या काही क्लिप आहेत ते देखील आपण ऑडिओ क्लिप, त्याचं पेन ड्राईव्ह त्याच्याकडून आपण जप्त करून घेतलेला आहे. त्याचबरोबर त्याने जे काही व्यक्तींची नावं सांगितलेली आहेत त्यांनाही आपण सूचना केलेली आहे आणि त्यांच्याकडूनही पेन ड्राईव्ह हजर करून घेत आहोत. त्याच्यामुळे भविष्यामध्ये क्लिप व्हायरल होण्याची शक्यता नाही आहे. परंतु तरी देखील दुर्दैवाने कोणी तसा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत जे काही तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि यश टिपारे याने जे काही आपल्याला माहिती दिलेली आहे त्याच्या अनुषंगाने आपण क्लिप जमा करून घेण्याचं काम करत आहोत. या उपरही जर त्यांच्याकडून क्लिप व्हायरल करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीररित्या जे काही योग्य असेल ती कार्यवाही आपण करणार आहोत.